नाही, मौलाना देखील वाकडी बारवरती खिचडी आणि सगळं सरबत देऊन त्या कुंभमेळ्याच्या तिन्ही पर्वणीला वाकडी बारवच्या तिथे सेवा बजावत होते. कोणाकोणाला आठवतं? आपको जानकारी है क्या? आणि त्या टायमाला देखिए सुनो, ये नासिक की एक पहचान है, एक एकता है, एक ताकत है. ये मुझे उस दिन से गर्व है. ठीक है, समाज होता है, बेटी व्यवहार समाज में होता है, लेकिन रोटी व्यवहार हर पेट में जाता है. ही नासिक की पहचान है, हीच ओळख आहे. आणि म्हणून सय्यद बाबाच्या निमित्ताने सानप परिवार जे आतापर्यंत कार्य केले 50 वर्षे पूर्ण होतील त्या दिवशी मस्त कार्यक्रम करा, छान करा. आणि त्या दिवशी बाकी सानप परिवार 50 वर्ष असल्यामुळे सगळ्या लोकांनी ह्या परिवाराचा त्या दिवशी अतिशय आनंदाने सन्मान बहुमान करायची जबाबदारी कोणाची? आपली सगळ्यांची. बरोबर आहे का नाही? त्यामुळे सगळेजण मी आपल्या सगळ्यांच्या वतीने, नाशिककरांच्या वतीने सानप परिवाराला खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्ही राम लक्ष्मणाची जोडी अशीच पुढे कार्य करत राहा. त्या दोघा भावांचा इतिहास काही विसरू देऊ नका. पुढे परंपरा. और सानप परिवार, तुमच्या गावात दिव्याची गाडी कुणी आणली दशरथ पाटलाला घेऊन? नातं गोतं आहे याचे, परंतु सरदार बाबाकडे ही जोडी घेऊन आली मला हे सगळे जुन्या नाशकातले ती. त्यामुळे अशी व्यवस्था आहे. मोठ्या मनाची माणसं आहे. तुमचं आयुष्य चांगलं 100 वर्षे. बघा, मी इकडं म्हणालो उठा तर ते उठले नाही. मी असं विचारलं 100 साल करणं आहे ना, तडकन माणूस उभा राहिला. म्हणजे आयुष्य किती असतं बघा आनंदात. माणसाला प्रत्येकाला वाटतं जगावं तर माझ्यासाठी नाही, जगावं तर सय्यद बाबासाठी, जगावं तर नाशिककरांसाठी आणि जगावं तर कुटुंबासाठी. हे चारही गोष्टी लागतात. त्यामुळे चारही व्यवस्था सांभाळण्यामध्ये शेख असेल, सानप परिवार, आमचा पांडुरंग यायचा गौरव, तर ते बिचारा राहिला नाही. नाहीतर तुझे वडील बी दिसायचे, यावर्षी तुझे वडील दिसले नाही. बरोबर आहे का नाही? म्हणजे असे जे चेहरे एक एक माणसं कमी दिसतात. सरदार बाबाही दिसायचे. म्हणजे ही माणसं ज्यावेळेस कमी होतात, यांची ओळख पैशाची नाही आहे, यांची ओळख माणुसकीची. अशी माणसं ज्यावेळेस कमी होतात आठवण येते. आठवणीला उजाळा देतो. आणि सय्यद बाबाच्या संदलाच्या निमित्ताने सगळ्यांनी प्रसाद घ्या अशी अपेक्षा.